नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहे मटर पनीर। तर मटर पनीरची सब्जी बनवायची आज। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे टोमॅटो, लसूण, अद्रक आणि इकडे कांदा घेतोय आपण परतून। तर कांदा चिरून घ्यायचा आपल्याला। चांगला कांदा परतून घ्यायचा आपल्याला। तर मित्रांनो, काल शिवमचा हॅपी बर्थडे होता। तर हॅपी बर्थडे सेलिब्रेट झाला आहे, पण मी नव्हतो घरी, आहे ना बाला? हां हां, हॅपी बर्थडे होता बालाचा, ते होता शिवमचा, आहे ना हॅपी बर्थडे। मित्रांनो, पनीर आणलंय 200 ग्रॅम, त्या दिवशी सारखंच। तर 200 ग्रॅम अमूल मलाई पनीर फ्रेश। तर छान असं कांदा परतून झालेला आहे। तर टोमॅटो थोडा गरम करून घ्यायचा आहे। तर नंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। तर मित्रांनो, नवीन बिसलरी कॅन आणलाय 70 रुपयामध्ये, बघू शकता 70 रुपयामध्ये 10 लिटरचा कॅन। हां, तर इकडे वाटाणे शिजून घेतले, काल रात्री भिजत घातले होते, पण जास्त भिजले नाही म्हणून सकाळी थोडे शिजून घेतले। आणि इकडे आपली पेस्ट तयार करून झाली आहे। आता इकडे पनीर फोडून काप टाकून घ्यायचे। तर मित्रांनो, पनीर कापून घेतले। आता त्याच्यावर थोडी मिरची पावडर टाकून घेऊ, थोडी हळद पावडर टाकून घेऊ, थोडंसं मीठ, मॅग्नेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुपात परतून घ्यायचं आहे आपल्याला पनीर। हे पनीर टाकलंय आपण, आता हे तूप टाकलंय। किती कडक झाले। तर पनीर टाकून घ्यायचं आपल्याला। परतून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे, फ्राय। बुगा होतं त्या दिवशी, किती बुगा झाला होता त्या दिवशी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, तर मग हलवून सगळं बिघडलं होतं ना। टेस्ट येते त्याला, पण जिरा मोहरी सगळंच कुटाने होऊन गेलं। तर तेल टाकून घ्यायचं, आता परतून झालंय आपलं। तर तेजपत्ता टाकून घेतलाय थोडासा। टेस्ट बदले तर लगेच कशाची काहीच, पण मग थोडं वेगळं काय टाकलं का लगेच टेस्ट बदले तर नाही। बरोबर, काही कमी जास्त झालं तरी। तर आपली पेस्ट टाकून घ्यायची, जी टोमॅटो, कांदा वगैरे, आलं लसूणची पेस्ट होती ती टाकून घेतली। तर 2 मिरच्या टाकून घ्यायच्या आपल्याला चिरून। थोडीशी हळद टाकून घ्यायची, मिरची पावडर पण टाकून घ्यायची थोडीशी, गरम मसाला, तर थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा 1 चमचाभर।
चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे, शिजून द्यायचं आहे. आता नाही ग्रेव्ही एवढी झाली कसं काय? खोबरं नाही टाकलं त्याच्यामुळं का काय? 2 कांदे 4 दोन टमाटे घेतले होते मी, बारके बारके 2 घेतले होते. 1 टोमॅटो, 2 कांदे, 4 लोक 4-5 जण. तर याच्यात मटर टाकून घेतले आपण. आता पेस्ट आपल्या ग्रेव्हीमध्ये मटर हलवून घ्यायचे. तर आपले कापलेले पनीर टाकून घ्यायचे, सर्व हलवून घ्यायचे मिश्रण. तर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. आता गरम पाणी टाकून घ्यायचंय. तर आपली ग्रेव्ही पातळ झाली वाटतं. थोडीशी मसाला काढून. तर मित्रांनो, तुम्हाला जास्त ग्रेव्ही घट्ट आवडत असेल तर कांदे आणि कांदा टोमॅटे आणि जास्त वापरा. जास्त घ्यावं कारण आम्ही एकच घेतलं होतं, त्याच्यामुळे ग्रेव्ही आमची पातळ झाली. तिखट होतं ना कांदा जास्त म्हणून. तर आता शिजत घालायचं आहे 5-10 मिनटं. मीठ नंतर टाकायचं भाजी मीठून. वरतून थोडंसं मीठ टाकून घ्या. तर आता शिजायचं वाट बघू 10-15 मिनटं. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. त्याला शिजू द्या आता थोडे वेळ. मित्रांनो, झालं आहे आपलं मटर पनीर. तर छान असं मटर पनीर आहे. तर जेवण करतो, या मित्रांनो जेवण करायला. मित्रांनो, जेवण आणले. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.